नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्राच्या रिक्षा आता यूपी, बिहार, झारखंड ह्या राज्यात चालणार बघा. NOC आता मिळते बरं का, पण तुमच्या गाडीचं कर्ज नील पाहिजे आणि तुम्ही RTOमधून NOC ही दिली जाते आणि RTOवाले देतात ताबडतोब NOC आणि मग ही NOC घेऊन तुम्ही यूपी, बिहारमध्ये गाडी रजिस्ट्रेशन करू शकता. फक्त तुमच्या गाडीवरती लोन नसायला पाहिजे बघा. हां, म्हणजे अदर स्टेटची NOC मिळते, परमिट सिलेंडर ऑफ अदर स्टेट. म्हणजे तुम्हाला ती तुमच्या राज्यात कुठंही तुम्ही ती रजिस्ट्रेशन करू शकता आणि तिथं व्यवसाय करू शकता. म्हणजे कुणाला जर आता यूपी, बिहार, झारखंडला आता समजा महाराष्ट्रात रिक्षाच चालवायची नाही, कायदा आहे ना समोर. कायद्यानं म्हणजे तुम्ही परमिट सिलेंडर ऑफ अदर स्टेट NOC ही मिळते. मग RTOवाले देतात. फक्त तुमच्या वाहनावरती कर्ज नसलं पाहिजे आणि तीही तुम्हाला 2 दिवसातच मिळते. काय त्याच्यासाठी काय जास्ती झंझट नाही. मग ते तुम्ही UPला घेऊन जावा, मध्य प्रदेशमध्ये घेऊन जावा, गुजरातला घेऊन जावा आणि कुठेही घेऊन जावा, असं काय नाही. तुम्ही राहता त्या राज्यात, मग तिथल्या RTOमध्ये ती रजिस्ट्रेशन करायची, तिथं फी भरायची आणि तिथल्या नियमानं तुम्हाला व्यवसाय करायला ही परवानगी असते. कायद्यात तरतुदी आहेत, दिल्या जातात NOC. असं काहीसुद्धा नाही बघा. पण परमिट सिलेंडर करावं लागतं आणि मग तुम्हाला ती NOC मिळते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.